सगळ्यांना नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मस्त देवपूजा करत होती. देवपूजा केल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि मस्त देवपूजा केली, देवांना फुलं वगैरे वाहिले आणि मस्त दिवा लावला. देवांकडे बघूनही आपल्याला प्रसन्न वाटतं. चला म्हटलं आता आपण काहीतरी स्वयंपाकाला करावं. त्याच्यासाठी फ्रीज खोललं. फ्रीजमध्ये बघते तर काय, फक्त शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो होते. चला म्हटलं आता शेवग्याच्या शेंगांवरच ताव मारावा. तर मग शेवग्याच्या शेंगा काढल्या. तेवढ्यात मग काय झालं ते तर तुम्ही डायरेक्ट हसालच. त्याच्यानंतर मग माझं डायरेक्ट सिलेंडरच संपलं. सिलेंडर संपलं. बरं ते कालच भरून आणलेलं होतं म्हणून बरंच झालं, नाहीतर मला आता स्वयंपाकाला भरपूर वेळ झाला असता. तसंच मग मी नवे सिलेंडर लावलं आणि जुनं काढून तसंच मग मस्त चहा करायला ठेवली. गरम गरम चहा पिऊ आणि मन एकदम फ्रेश होऊन जातं. तसंच मग मस्त भाजी पण इकडे झालेली होती. पटापट पोळींचं पीठही मळून घेतलं. मस्त गरम गरम पोळ्या केल्या. पोळ्या करून मग अहोंचा डब्बा करायचा होता. अहोंसाठी मस्त डब्याला 2 पोळ्या भाजी घेतली. भाजी दिली, डब्बा बांधला आणि लगेच शिव त्याची पण उठायची वेळ झाली आणि तो पण पप्पांच्या मागे लागायला लागला. तर पप्पांच्या मागे असं लागतो त्याला पप्पांबरोबर एक तरी चक्कर हवा असतो. मग बसला चक्कर घेण्यासाठी. मी बसलेली होती ओट्यावरती. चला म्हटलं मी कशी दिसते आता, तर मी पण थोडा व्हिडिओ घेते. नंतर मग बाध्यत येऊन बसला. काय करावं या पोराचं. पोराला सांभाळताना कामं करणं म्हणजे फार मुश्किल पडतं. तसंच मग मस्त धुणं धुवून घेतलं. धुणं धुतल्यानंतर मग चला घरात एंट्री केली. झाली संध्याकाळ. संध्याकाळी आमच्याकडे आज कीर्तन होतं. तर मग तिथे महाराजांना जेवण होतं. जेवणासाठी मग म्हटलं डाळ भात पोळी, मस्त सुगोकीच्या भजी बनवलेली होती, वालच्या शेंगा, पापड आणि थोडासा रवा बनवलेला होता. असा मस्त स्वयंपाक झाला. त्यांना जेवू घातलं. आम्हीही जेवलो आणि होळीचं नैवेद्य काढून ठेवलं होतं. तर आता नैवेद्य द्यायला चाललो होतो. शिव पण मस्त आला आमच्याबरोबर. तर इथे होळीचं एवढी आस लागते, लांब उभं राहून पण भरपूर आस लागते. तर असंच मग मस्त छान असं शिवच्या पप्पांनी होळीला अगोदर पाणी फिरवलं. त्याच्यानंतर मी लांबूनच पूजा करून घेतली, कारण पुढे जाणं म्हणजेच एकदम आस लागत होती. ते झाल्यानंतर मस्त असं होळीचं दहन होत होतं. ते झाल्यानंतर मग मस्त शिव आणि आम्ही घरी निघालो होतो. मीही होळीचं दर्शन घेतलं, घरी निघालो. दादाने इथं प्रसाद दिला. दरवर्षी इथं जलेबीचा प्रसाद भेटत असतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो कीर्तनामध्ये. तर कीर्तनात एवढं जास्त थांबलो नाही, थोडा वेळ